ब्रीद जाचे जगदानी तोचे मनी स्मरावा समपाय करकठी उभा तटी विवरीच्या पाहिले या वेद लावे बैसेजी वेजडोनिया समपाय करकठी उभा तटी विवरीच्या तुका मने भक्ती कादा तुका मने भक्ती कादा धावे लाजा लवलाही समपाय करकठी उभा तटी बिबरीचा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरुष्णत पूर्णेन्द्र सुंदर मुखादर बिंदनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा दुसरी चरणा संताचिया दुसरे चरणा संताचे या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी शिवरागी से भगदा शिवरागी से भगदा शिवरागी से भगदा शिवरागी से भगदा सुना चाला गनो निक चुरना
तुम लागलो हरे वेद चरणा देव चरणा देव चरणा चरणा देव चरणा तुमच्या लागलो देव चरणा तुमच्या लागलो देव चरणा हरे चरणा अवसोने तुझ्या देवा यावरी नंतरा अभेरो अभेरो चरणा हरि चरणा अहो स्वामी तुझ्या देवा मुळची ही कुळदेवी केली गावी रस्ताने ही कुळदेवी केली ठावी संतांनी भरवी झाली शरण गेलो उगविलो संकटी ब्रीत ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकठी उभा तटी भिवरीच्या पवित्रांनी पावन अशा हरिकीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गोड माझ्या सहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील हा अभंग असून या अभंगामधून संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांनी भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करून त्या भगवान परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाची भक्ती नेमकी कशी करायची आणि अशी भक्ती करण्याकरता हा भगवान परमात्मा आम्हाला नेमका कुठे पाहायला मिळेल त्या भगवान परमात्म्याचा पत्ता सांगणारा अभंग सेवे करत आहे विठाला अत्यंत पवित्र आणि पावन अशा महापर्व काळामध्ये भगवान श्री गणेश जयंती उत्सवाचा औचित्य साधून या पवित्र आणि पावन असणारी भूमी जिथे साक्षात भगवती जगदंबा मातेचे या ठिकाणी वास्तव्य या भगवती जगदंबा मातेच्या वास्तव्याने आणि अस्तित्वाने खऱ्या अर्थाने पावन झालेल्या राशींमधील खऱ्या अर्थाने नवसाला पावणारा गणपती या भगवान श्री गणेशाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये गेल्या 8 वर्षापासून गणेश जयंती उत्सवाचा औचित्य साधून आमच्या सर्व तरुण बांधवांच्या वतीने अत्यंत गोड अशा प्रकारचं नियोजन केलं जातं. पण सर्वप्रथम अत्यंत कमी वेळेमध्ये गोड अशा प्रकारच्या भगवान श्री गणेशाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये भगवान श्री गणेश उत्सवाचं जयंतीचं औचित्य साधून गोड अशा प्रकारचा आमचा नियोजन करणारा एक सर्वप्रथम विनंती की आमच्या तरुण बांधवांकरता एकदा सर्वांनी कडकडून टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदा फार गोड अशा प्रकारचा नयनरम्य माहोल या ठिकाणी आमच्या तरुण बांधवांच्या वतीने करण्यात आलेला आहे. म्हणून सर्वप्रथम आमच्या तरुण बांधवांच्या वतीने हे गोड नियोजन करण्यात आलं. त्यांच्या पुढे मी दंडवत प्रणिपात अनुसंधाने या सर्वांच्या वतीने सेवा माझ्याकडे देण्यात आली. पण विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे परिसरातील पंचकृषीतील पारमार्थिक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आदरणीय आमचे प्रदीप भाऊ त्यांच्या पुढेही सर्वप्रथम मी दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. या कार्यक्रमाचं नियोजन करणारे प्रामुख्याने श्री जगदंबा हाऊसिंग सोसायटी त्याच पद्धतीने वैकुंठवासी श्री शिवाजीराजे राजे भोसले हाऊसिंग सोसायटी व त्याच पद्धतीने ओमकार मित्र मंडळ व सर्व राशीन ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाचं गोड नियोजन त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात इकडे गोड मावले आदरणीय आमच्या विनकरी बाबांपासून इकडे टाळकऱ्यांपर्यंत
सर्वच या ठिकाणी आदरणीय आमचे गायनाचार्य दत्तोबा महाराज आता सर्वच बरं का तुम्हा सर्वांच्या पुढे अविनाश महाराज सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. इकडे महाराष्ट्राचं वैभव आणि संपूर्ण महाराष्ट्राला मृदुंगाच्या बाबतीमध्ये ज्यांनी वेळ लावलेली माझे सन्मित्र परमार्थ स्नेही महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट आदरणीय आमचे तेजस महाराज त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात समोर नजर टाकली तर परिसरातील पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुनीय मग त्याच्यामध्ये पारमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आहेत. तुम्हा सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. आणि एकदा तुमच्यापेक्षा जर आमच्या माता भगिनींकरता एकदा सर्वांनी कडकडून टाळी वाजवा त्यांच्याकरता. कारण काय आहे, तुमच्यापेक्षा त्यांची उपस्थिती जरा चांगलीच आहे. जरा शिकवा हे पुरुष मला वाटते गेले आता येत्या बरोबर 12 वाजता जेवायला मला वाटते बाबा येऊ द्या जेवायला तरी या कमीत कमी. म्हणून आमच्या माता भगिनींच्या पुढे सर्वप्रथम दंडवत प्रणिपात या गणेश जयंती उत्सवाचं या हरिकीर्तनाचं प्रसारण ज्यांच्या माध्यमातून केलं जाते. लाईव्ह नाही ना का लाईव्ह आहे बरोबर. किशोरजी महाराज जाधव यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाते. त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. नसेल केलं तर त्यांचा नंबर घ्या आणि नंतर सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं त्यांच्या चॅनलला आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. आमच्या दादांच्या पुढेही दंडवत प्रणिपात. आणि प्रामुख्याने सुरुवातीला माझा आवाज बसलेला आहे पण तरी सुद्धा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोच करण्याचं जे काम करतात आमचे दादा त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदा. सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. आणि या अनुषंगाने गणेश जयंती उत्सवाचं औचित्य साधून एक छोटंसं वाक्पुष्प समर्पित करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतला गोड अभंग आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री गणेशाच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करून ते भगवान श्री गणेशाचा पत्ता कुठे याचं गोड वर्णन करतात. बरीचशी जाणकार मंडळी माझ्या पुढे येतात. महाराज अभंग सेवेकरता घेताना तुम्ही घेतलेला आहे की ब्रीद ज्याचे जगद आणि तोची मनी स्मारावा. दुसरं चरण अत्यंत महत्वाचे समपाय कर कठी आणि उभा तटी बिहोरीच्या. अभंगाचा जर का विचार केला तर संपूर्ण अभंगामध्ये भगवान श्री विठ्ठलाचं वर्णन आहे. मग इथे श्री गणेशाचं वर्णन कुठे. आज त्या दोन्ही गोष्टीचं निरसन सुरुवातीला करतो आणि पुढे जातो. ऐका भगवान श्री विठ्ठल पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तीरावरती कमरेवरती हात धुवून विटेवरती उभा आहे ज्याला श्री विठ्ठल म्हटलं जातं. आणि आपण इकडे ज्याला भगवान श्री गणेश म्हणतोय. ऐका ऐका श्री गणेश आणि भगवान श्री विठ्ठल रूप वेगळी आहेत पण विठ्ठल आणि गणेश काही तर एकच आहेत. मी म्हणत नाही तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुका म्हणे शोधून पाहे आणि विठ्ठल गणपती तुझ्या नव्हे. बरोबर आहे ना. वा विठ्ठल आणि गणपती दुजा नाहीत. म्हणून अभंगातून जरी विठ्ठलाचं वर्णन नाही पण विठ्ठलाचं वर्णन जरी केलं तर माझ्या भगवान श्री गणेशाचं वर्णन आहे. विठाला विठाला भगवंताची जयंती भगवंताचा उत्सव का म्हणून साजरा करावा याला कारण आहे बरं का. बऱ्याच वेळ लोक म्हणतात की महाराज भगवंताची जयंती भगवंताचा उत्सव का साजरा करावा. ते गीतेमध्ये तेजस महाराज अत्यंत भगवंताची गोड भाषा आली. अर्जुनाला सांगितलं अर्जुना अरे कुणाचाही उत्सव साजरा होत नाही कुणाची जयंती केली जात नाही. मग कुणाची जयंती साजरी केली जाते कुणाचा उत्सव साजरा केला जातो. जरा अंडरलाईन कारण लक्षपूर्वक ऐका. कुणाची जयंती साजरी केली जात नाही कुणाचाही उत्सव साजरा केला जात नाही. उत्सव फक्त देव आणि संतांचाच केला जातो. मग काहींनी विचारलं देव आणि संतांचाच उत्सव का साजरा करावा. भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीतेमध्ये त्याचं उत्तर दिलं. अर्जुना कुणाचाही उत्सव साजरा होत नाही देव आणि संतांचा फक्त उत्सव साजरा होतो. मग अर्जुनाने प्रतिकारात्मक प्रश्न केला की देवा देव आणि संतांचा उत्सव का साजरा करावा. त्याला देवाने स्वतः अर्जुनाला सांगितलं अर्जुना ऐक जन्म कर्म चमे दिव्यम. ऐका ऐका शब्द फार गोड आहेत. भगवंत म्हणतात की अर्जुना ज्याचा जन्म दिव्य ऐका ऐका उत्सव कुणाचा साजरा करावा. ज्याचा जन्म दिव्य आणि ज्याचं कर्म दिव्य. नुसता जन्म दिव्य असून उपयोग नाही तर त्याचं कर्म ही दिव्य लागतं. आणि नुसतं कर्म दिव्य असून उपयोग नाही तर त्याचा जन्म ही दिव्य लागतो. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना देव आणि संतांचा विचार केला तर त्यांचा जन्मही खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे आणि त्यांचं कर्म सुद्धा श्रेष्ठ आहे. कर्म आणि जन्म श्रेष्ठ आहे म्हणून त्यांचा उत्सव साजरा करावा. विठाला विठाला
विठ्ठल देवाचा जन्म दिव्य, देवाचा कर्म दिव्य, म्हणून त्यांचा उत्सव साजरा करावा. पण असा देव नेमका जन्माला येतो तरी कधी, आणि देवाचं कर्म दिव्य, ते देवाचं कर्म दिव्य हे आम्हाला जर का कोण सांगेन, तर सांगणारे फक्त कोण आहे तर संत आहेत. म्हणून ऐका, आपल्या जीवनामध्ये संत नावाचं व्यक्तिमत्व फार महत्वाचं आहे. पण आमची शोकांती काय, आम्हाला कधी संत कळलेच नाहीत, संत कळलेच नाहीत. कारण ज्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम केलं, ज्या संतांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवला, आम्हाला ते संत कधी कळलेच नाहीत. बऱ्याच वेळा आम्हाला कीर्तनामध्ये म्हणतात, महाराज ज्या संतांनी योग मार्ग दाखवला, जीवन जगण्याची शैली आम्हाला दिली, ते संत आमच्या करता काय करतात. जरा सर्वांगाचं कान करा आणि एवढं वाक्य कीर्तनातून घरी घेऊन जा. संत काय करतात ऐका, ऐका. संत काय करतात ऐका, ऐका. संत संत काय करतात ऐका. संत संत जगाला देतात ग्रंथ. ग्रंथ काय करतो, ग्रंथ तुम्हा आम्हाला दाखवितो पंत. पंत काय करतो, पंत तुम्हा आम्हाला प्राप्त करून देतो भगवंत. आणि ज्याला प्राप्त झाला भगवंत, त्याच्या जन्म मरणाचा झाला अंत, आणि ज्याच्या जन्म मरणाचा झाला अंत, त्याला नाही संसारातील दुःखाची खंत. त्याच्याकरता तुमच्या माझ्या जीवनामध्ये पाहिजे संत. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये काही तर इतके महत्वाचे आहेत. पण संत काय करतात, संत काय करतात, संत कशाला येतात. महाराज म्हणतात की इथे उपकारासाठी, इथे उपकारासाठी, जगा करता काय करतात. श्रीमंत श्री तुकोबराय म्हणतात, इथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, आले घर ज्या वैकुंठी, इथे उपकारासाठी, उपकारासाठी इथे आले घर ज्या वैकुंठी, वैकुंठी आले इथे उपकारासाठी. आता याच्यापेक्षा जास्त पुढंच करता येणार नाही मला. संत इथे येतात फक्त तुमच्या माझ्यावरती उपकार करण्याकरता. आणि काय उपकार करतात, जगाच्या बापाचा पत्ता सांगण्याचा उपकार तुमच्या माझ्यावरती करतात. म्हणून खऱ्या अर्थाने देवप्राप्तीमध्ये तुमच्या माझ्या जीवनाची परिपूर्णता आहे. पण देवप्राप्ती करता सर्वात महत्वाचं जर का साधन असेल ना, तर संत नावाचे संत हे उपकार करतात. म्हणून ऐका, ऐका 3 गोष्टी आज माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा. ऐका बारकाईने ऐका. देव मिळवण्याकरता परमार्थामध्ये संतांच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी करा. सर्वांगाचं कान करा आणि अंडरलाईन करा शब्दाखाली. देव मिळवण्याकरता संतांच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी करा. ऐका बारकाईने ऐका. 3 गोष्टी कोणत्या ऐका. देव मिळवण्याकरता जे संत तुमच्या माझ्यावरती उपकार करण्याकरता येतात ना, तो देव मिळवण्याकरता संतांच्या बाबतीत 3 गोष्टी करा. पहिल्यांदा काय करा, पहिल्यांदा संतांचं पाय धरा. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संत तुमच्या माझ्या करता काय करतात, देव प्राप्ती करता. मग 3 गोष्टी करा. ऐका पहिल्यांदा 3 गोष्टी करा. पहिल्यांदा ऐका 3 गोष्टी. पहिल्यांदा संतांचं पाय धरावा. 2 नंबर
संतांचं ऐकावा. आणि 3 नंबर, संतांच्या सहवासात काळ घालवा. अंडरलाईन करा. देव मिळवण्याकरता संतांच्या बाबतीमध्ये काय करा? संतांचं पाय धरा, संतांचं ऐका आणि संतांच्या सहवासात राहा. या 3 गोष्टी ज्यांनी केल्या त्याला परमार्थात देव कळाला आणि देव मिळाला. विढाला विढाला. आपण बऱ्याच वेळा संतांच्या बाबतीमध्ये या 3 गोष्टी कधी करतच नाहीत. आपण कधी चांगल्या लोकांचं पाय धरीत. आता आपण कुणाचं पाय धरतो ही कीर्तन सांगायची जागा नाही बरं का. आपण कधी चांगल्या लोकांचं ऐकत, कारण आपल्याला काय झालं, कुणाचं ऐकायची सवय लागलेली. आणि 3 नंबर, आपण कधी चांगल्या लोकांच्या सहवासात जात. आता आपण कुणाच्या सहवासात जातोय ती पण सांगायची जागा नाही बरं का इथे. म्हणून आपल्या जीवनामध्ये 3ही गोष्टी चुकल्या. चुकीच्या माणसाचं पाय धरलं, चुकीच्या माणसाचं ऐकलं आणि चुकीच्या लोकांच्या सानिध्यात गेलो. आपलं जीवन व्यर्थ गेलं. पण ज्याला जीवनाची सार्थकता करायची, चांगल्या लोकांचं पाय धरा, चांगल्या लोकांचं ऐका आणि चांगल्या लोकांच्या सहवासात जा. देव तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. विढाला. काय आपण कधी चांगल्या लोकांचं पाय धरीतच नाही. ते आम्ही सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असताना ते आम्हाला गुरुनाम गुरुवर्य प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा गुले ज्ञानेश्वरी शिकवायचे. जरा बारकाने ऐका. ते बाबा ज्ञानेश्वरी शिकत असताना आम्हाला बाबा म्हणायचे, मुलांना तुमच्या परमार्थाला सुरुवात झाली आणि तुमचा परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल ना, एवढं वाक्य आयुष्यभर तुमच्या हृदयावरती कोरून ठेवा. बाबा म्हणायचे परमार्थ सफल करण्याकरता ते वाक्य तुम्ही तुमच्या हृदयावरती कोरून ठेवा. बाबा म्हणायचे परमार्थ सफल करण्याकरता परमार्थात कुणाचं पण नका पाय धरू. बाबा म्हणायचे अशा माणसाचं पाय धरा, अशा माणसाचं पाय धरा की त्याचं पाय धरलं की 101% तुमचा परमार्थ सफल झाला पाहिजे. अशा माणसाचं पाय धरा. चुकीच्या माणसाचं पाय धरू नका. आणि चुकीच्या माणसाचं पाय धरलं की परमार्थ कधी सफल होतच नाही बरं का. तेजस भाऊ, त्या चुकीच्या माणसाचं पाय धरल्यावर काय होतं माहिती का? काय होतं चुकीच्या माणसाचं? पाठीमागं मी एक सासवडला कीर्तन केलं आणि माझं कीर्तन झालं, फेटा काढून बसलो. एक जण माझ्या पळकत झाला, म्हणला बाबा फारच गोड कीर्तन केलं थोड्या वेळामध्ये. आता त्याने वर्णन केलं, माझी छाती फुगली जराशी. ती मला राहुलच नाही जराशी. मी म्हणलं बस माझ्या शेजारी. शेजारी बसले. ते म्हणला बाबा बसायला एवढा वेळ नाही. म्हणला एवढं कीर्तन सुंदर झाले आणि तुमच्या कीर्तनातून आता परमार्थाला सुरुवात करतो. म्हणलं काय करायचंय? म्हणला बाबा परमार्थाला सुरुवात करायची म्हणजे तुम्हाला कळत नाही का? मला तुमच्या हातातून माळ घालायची. मी म्हणलं मी तुझ्या पाया पडू का? एकाच कीर्तनात माझ्याकडून माळ घालतोय. माझ्यापेक्षा अधिकारी व्यक्ती बघ आणि तिच्याकडून माळ घाल. तेव्हा म्हणला बाबा तुमच्या कीर्तनाचा प्रभाव पडलाय, माळ तुम्हालाच घालावं लागेल. मी म्हणलं मी तुझ्या पाया पडतो पण अधिकारी व्यक्ती कोण घाल? मला म्हणला माळ तुम्हालाच घालावं लागेल. मी म्हणलं घालणार नाही. त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिलं. मला म्हणला तू जर का माळ नाही घातली तुला नारळच देणार नाही. हा बरं घालतो म्हणलं माळ. म्हणलं त्याला माझ्या शेजारी बसवलं बरं का. आता बारकाईने ऐका बरं का, दृष्टांताकडे जाऊ नका. मी माझ्या सिद्धांताला सोडणार नाही. चुकीच्या माणसाचं पाय धरल्यावर काय होतं आणि मी त्याला माळ घालण्याकरता गेलो. त्याला सगळे नियम समजून सांगितलं. आता इकडे पा इकडे पा सगळे नियम सांगितले आणि मी पुंडली कवर देऊ म्हणून त्याच्या गळ्यात माळ टाकायला गेलो. इकडे पा इकडे पा. जशी त्याच्या गळ्यात माळ टाकायला गेलो ती माळ माझ्या हातातून त्याच्या गळ्यात नाही पडली, माझ्या हातातून माळ खाली पडली आणि मी तोंडच जोडलं. का? कारण मी त्याच्या गळ्यात माळ टाकायला गेलो, मला त्याच्या गळ्यामध्ये पहिलीच माळ दिसली. मी माळ खाली ठेवली. म्हणलं मित्रा अरे तुझ्या गळ्यामध्ये पहिलीच माळ आहे आणि तू माझ्याकडून कशाला माळ घालतोय? त्याने माझ्याकडे पाहिलं हसून मला म्हणला बाबा ज्या पहिल्या महाराजाकडून माळ घातली होतं ना तो महाराज आता नदीला मासच धरतोय. हा अरे चुकीच्या माणसाचं पाय धरलं आणि माळ घातली. नवीन परमार्थिक तुम्हाला शोधावं लागला. म्हणून चुकीच्या माणसाचं पाय धरू नका. परमार्थ करायचा आहे, योग्य माणसाचं पाय धरा आणि परमार्थाला सुरुवात करा. आणि योग्य माणसाचं पाय धरलं की देव मिळतो. म्हणून तर आमचे आता नाथ महाराज त्याचं वर्णन करत असताना म्हणतात की योग्य माणसाचं पाय धरा आणि पाय धरलं की तुम्हाला परमार्थामध्ये काय मिळणार आहे. आमच्या नाथांनी त्याचं वर्णन करत असताना म्हणावा हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, Fire!
चुकीच्या माणसाचं ऐकलं की चांगल्या चांगल्या माणसाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही बरं का. मी याच्याकरता महाभारतातला गोड पुरावा देणारी कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या वेळी विचार केला तर कौरवांकडे सगळं होतं आणि पांडवांकडे काहीच नव्हतं. पण शेवटी कुरुक्षेत्रावरील युद्धाचा निकाल लागला तर त्याच्यामध्ये कौरवांचा पराभव झाला आणि पांडवांचा विजय झाला. ती महाभारतकारांना विचारलं, दादा विकू कमी कर थोडस. ती महाभारतकारांना विचारलं, पांडवांचा विजय झाला आणि कौरवांचा पराभव झाला, याला कारणीभूत काय? ऐका अंडरलाईन करा, ऐका याला कारण काय? काय झालं? कौरवांचा पराभव झाला आणि पांडवांचा विजय झाला. याचं कारण दोघांचा सल्लागार कोण होता हे फार महत्वाचे. कौरवांचा पराभव झाला कारण कौरवांनी आयुष्यभर ऐकलं शकुनी मामाचं आणि पांडवांचा विजय झाला का? कारण त्यांनी आयुष्यभर ऐकलं कृष्ण परमात्म्याचं. चांगल्या लोकांचं ऐका. विठाला त्याला एक व्यवहारामधून सुद्धा मर्यादाच आहे. जरी व्यवहारामध्ये कुणाचं ऐकायचं जरी ठरलं तर त्याला ऐकण्याची मर्यादा ठेवायची. कारण ते कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना कुणाचं कुठपर्यंत ऐकावं हे सुद्धा कधी कधी कळत नाही. आणि नाही कळलं की त्यांचं ऐकून आपल्या जीवनाची कधी प्रगती होत नाही. मग चांगल्या लोकांचं प्रामुख्याने परमार्थामध्ये काय करायचं? ऐकायचं. मग संतांचं ऐकायचं. का संतांचं ऐकायचं? कारण संत सांगत असताना कशा प्रकारचं सांगतात? महाराज म्हणतात की सहज बोलाने हितम उपादेश ऐका. त्याला कारण चांगली लोक सांगत असताना आणि चांगली लोक तुम्हाला शिकवत असताना फार प्रेमाने शिकवतो. तो तुकोबाराय म्हणतात सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास शिकविती. सायासाने शिकवतात आणि सहज उपदेश करतात. आणि चांगल्या लोकांचं जर का सहज जरी ऐकलं तरी तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार होतो बरं का. मी जास्त उदाहरण देणार नाही पण एक अत्यंत गोड उदाहरण देणार आहे. सहज चांगल्या लोकांचं ऐकलं की तुमचा माझा उद्धार कसा होतो बरं का. आमच्या घराण्याचा विचार केला तर आमच्या घराण्याचे मूळ पुरुष सर्वांना माहीत असते आणि यदा कदाचित काहींना माहीत नसन. आमची ही परमार्थातली तेजस महाराज ही चौथी पिढी. पण चौथ्या पिढीतले आमचे परमार्थातले पहिले पुरुष जर का कोण असत्यान तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय दगडोबा ढवळे. नाव कुणाला पाठ असन कुणाला नसन मला माहीत नाही. वा कुणीतरी ऐकणार बरं का. ऐका ते आमच्या दगडोबांच्या घराण्यातल्या मूळ पुरुषाचा जर का विचार केला तेजस महाराज असं चरित्र सांगितलं जातं. आदरणीय आमच्या दत्तभाऊंना सुद्धा माहीत असेल. असं म्हटलं जातं की आमच्या घराण्यामध्ये परमार्थ नव्हतं पण जे दगडोबा होते ना ते पैलवान होते. पैलवान आणि पैलवान असल्यामुळे सहज एकदा पाटसला कुस्ती करण्याकरता गेले. ऐका बरं का. चांगल्या लोकांचं सहज बोलणं माणसाच्या जीवनाचं कसं परिवर्तन करून जातं. ते पाटसला कुस्ती करण्याकरता गेले. पैलवान तगडे होते आणि पाटसला त्यांनी कुस्ती मारली. आणि त्यावेळेसच नेमकं गुरुनाम गुरुवर्य प्रातस्मरणीय जोग महाराज पाटसला नेमके कीर्तनाला आले होते. त्यांचं कीर्तन झालं त्यांना कळालं की पाटसमध्ये मोठा कुस्त्यांचा आखाडा भरतो म्हणून. त्यांचं कीर्तन झालं ते तिथंच थांबले. कारण जोग महाराज सुद्धा फार मोठे पैलवान होते आणि त्यांना कुस्ती आवडत होती त्यांना.
मग ती कुस्ती पाहण्याकरता थांबली आणि त्यावेळेस आमच्या घराण्यातले मूळ पुरुष दगडोबांची कुस्ती झाली आणि त्यांनी कुस्ती जागेवर चितपट केली आणि चितपट केल्यानंतर बाकीची मंडळी म्हटली अरे कुस्ती चितपट केली पण आळंदीचे फार मोठे महाराज जोग महाराज आल्यात आणि जोग महाराजांनी कुस्ती पाहिलेली आणि त्यांना फार आनंद वाटलाय जोग महाराजांचं दर्शन घे. मग ज्या वेळेस दगडोबा महाराज जोग महाराजांचं दर्शन घेण्याकरता गेले आणि जोग महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवलं ते जोग महाराजांनी असा पाठीवरती थाप टाकल्याबरोबर ते आमच्या दगडोबांनी सुद्धा ओळखलं हात कुणाचा आहे हात कुणाचा आहे एका पैलवानाचाच हात आहे बरं का. ते पैलवानाचा हात कळतो बरं का. ती पकवाज वाजवणारचा हात कसं आहे ते आम्हाला नाही कळणार ते पकवाजालाच कळणार बरं का. तसं पैलवानाचा हात कसा आहे तर पैलवानात कळलं आणि मग दगडोबांनी वर पाहिलं ते पाहिल्याबरोबर जोग महाराजांनी जाता जाता दगडोबांना एकच उपदेश केला. चांगल्या लोकांचा उपदेश माणसाचं परिवर्तन कसं करून जातं. पैलवान गडी गळ्यात माळ नाही काय नाही पण जोग महाराजांची थाप पाठीवरती पडली जोग महाराज म्हणले अरे कुस्ती चितपट केली रे कुस्ती चितपट केली ही कुस्ती चितपट केली मला आनंद वाटला पण याच्यापेक्षा एका पैलवानाला तू पराभूत केलं तर मी तुला मानीन. तर दगडोबांनी विचारलं कोणत्या पैलवानाला. जोग महाराज म्हणले एक काळ नावाचा पैलवान आहे आणि त्या काळाला जर का तू पराभूत केलं तर मी तुला मानीन. मग त्याला पराभूत करण्याकरता काय करावं लागन. जोग महाराजांनी सांगितलं येथे तुला तो हा कुस्तीचा लंगूट टाकावं लागन आणि माझ्यावर आळंदीला यावं लागून. तिथेच त्यांनी लंगूट टाकला आणि जोग महाराजांच्या बरोबर 15 वर्ष गेले आणि परिसरातील पंचकृषीतील परमार्थ जर का कुणी वाढवला तर गुरुनाम गुरुवर्य दगडोबांनी वाढवला. याला कारण आहे की चांगल्या लोकांचं ऐकलं आणि उपदेशामध्ये परिवर्तन झालं. म्हणून चांगल्या लोकांचं परमार्थामध्ये ऐका. आणि 3 नंबर मुद्दा चांगल्या लोकांच्या संगतीत राहा चुकीच्या लोकांच्या संगतीत राहू नका. आणि चुकीच्या लोकांच्या संगतीत गेलं आणि मग मात्र काय होतं तुकोबाराय म्हणतात ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला कुसंगी नाडीला साधू तैसा कुसंगी नाडीला साधू तैसा साधू जगद्गुरु तुकोबारांनी गोड प्रमाण दिलं. तुकोबाराय म्हणतात दुर्जनाची संगत केली की माणूस किती मोठा असून द्या दुर्जनाच्या संगतीमध्ये चांगला माणूस बिघडल्याशिवाय राहणार. किती मोठा चांगला असून द्या. क्षमा मागून वाक्य बोलू का. कळाची संगती उपयोगाशी नाही आपण आपाय त्याची संगे आपण आपाय त्याच्या संगे कळाची संगती उपयोगाशी नाही आपाय दत्तोबा करतात टाळीवाजा सर्वांनी गोड प्रमाण दिलं बरं का. गोड प्रमाण खळाची संगती कामाची नाही बरं का. दृष्टाची संगती कामाची नाही. माणूस किती जरी मोठा असला पण दृष्टाच्या संगतीत गेला ना दुर्जनाच्या संगतीत गेला की चांगल्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. जरा क्षमा मागून ना क्षमा मागून. गावातला किती मोठा भजनी असून द्या कोणतं भजन चुकवित नाही पण तो गावातल्या भजनी जर का गावात राशींमध्ये येत असताना आणि गावात आतमध्ये पाऊल टाकत असताना त्याला गावाच्या विशीच्या बाहेर एखादं पेताड जर का दिसलं आणि त्यांनी चांगल्या मनाने विचार केला पेताड इथं पडले त्याला उचलावा आणि गावात घेऊन जावा. ऐका 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 गावातला फार मोठा भजनी पण त्यांनी चांगल्या मनाने जरी जाता जाता ते पेलेल्या व्यक्तीला उचललं आणि गावात आणण्याचा जरी प्रयत्न केला पण ती पेणाऱ्याच्या संगतीत भजनाला जरी पाहिलं तरी गावातले लोक चर्चा करतात चांगला होता कधी बिघडला कळलंच नाही आम्हाला. सहज लोक चर्चा करतात. याला कारण आहे दुर्जनाच्या संगतीत साधू जरी गेला तरी साधूचं आधिपत्य होत असतं. कशा पद्धतीने डेकनाच्या संगे नाही दृष्टांत कळला. तुकोबाराय म्हणतात ती हिरा हिरा. आता तुम्ही सगळे राशीनकर मोठी मंडळी येतात सगळी तुम्ही हिरा पाहिला असेल सर्वांनी. हिरा हिरा पुढं पुढं हिरा हिरा हिरा
पाठीमागे हिरा 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 अहो, ती हिरा म्हणजे ते गावाला येड लावतो तो हिरा नाही. हा हा ते महाराजांनी हिऱ्याची व्याख्या केली. हिरा ठेविता ऐरणी, पाची मारिता जू तोची मुलं पावे आणि करणीचा होई चोरा. ऐका ऐका हिरा पारखी व्यक्ती असतात ना, हिऱ्याची पारख कशी करतो माहिती का? हिरा पारखी ना, हिऱ्याची पारख करत असताना तू हिरा घेतो आयरनीवरती ठेवतो आणि गणाने मारतो. तू हिरा पारखी ती पारख करत असताना ती एकच असतं, त्या हिऱ्याला आयरनीवरती ठेवला आणि गणाने जरी मारला तरी खरा हिरा असेल तर हिऱ्याचा एक सुद्धा तुकडा उडणार नाही, त्याला खरा हिरा म्हणावा. एवढा टणक हिरा आहे. पण तुकोबाराय म्हणतात एवढ्या हिऱ्याला जर का डेकनाचं रक्त लागलं आणि रात्रभर जर का गुंडळून कापडात ठेवला आणि दिवस उगवता कापड काढलं तर तुकोबाराय म्हणतात की हिऱ्याचे बारीक बारीक तुकडे होतात. हे खरं आहे का खोटे हो? नाही नाही, ज्याला गणाने मारला तरी तुकडं होत आणि नुसतं डेकनाचं रक्त लागलं तरी ते हिऱ्याचे काय होतात? मला खरं सांगा, हे खरं आहे का खोटे? नाही, तुमच्या चेहऱ्यावरचा भाऊ सांगतोय, तुम्हाला हे पटलं नाही मला वाटते. जर आमच्या माता भगिनीत पाठीमाग खरं आहे का खोटे? नाही, त्यांच्या माना नाहीत म्हणतात. नाही ना, इकडे इकडे इकडं खरं आहे का खोटे? नाही, तुम्हाला खोटं वाटते याच्यात नवल नाही हो. क्षमा मागून वाक्य बोलू का? मला पण खोटच वाटते ते. अहो, हिरा गणाने मारला तरी तुकडं पडत नाही तो आणि डेकण्याच्या रक्ताने तुकडं पडतात, शक्यच नाही बरं का. आपण काय करू, मला संध्याकाळी लोणावळ्याला कीर्तन आहे, माझं कीर्तन बुडलं तरी चालेल. मी आज मुक्कामच करतो राशींमध्ये. आपण त्याचा प्रयोगच करू, त्याचा आपण प्रयोग करू. काय करा, तेवढा हिरा तेवढा तुम्ही घेऊन या, आम्ही डेकणं घेऊन येतो. पण आमचा तुकोबरायांच्या वचनावरती विश्वास आहे. डेकण्याचं रक्त लागलं की हिऱ्याचे तुकडे होतात. तसा साधू मोठा आहे पण दुर्जनाच्या संगतीत गेला की साधूचं सुद्धा काय होते, पतन होते. म्हणून चांगल्या लोकांची काय करा, संगत करा, चांगल्या लोकांचं ऐका आणि चांगल्या लोकांचं पाय धरा. हे ज्याला कळालं, चांगल्या लोकांनी त्यांना काय दिला, देव मिळवून दिला. आणि ज्याला देव मिळला, तुकोबाराय म्हणतात की त्याच्या जीवनात सुखाला कमतरता नाही. म्हणून देव मिळला पाहिजे. पण काय माहिती का, तुम्हा आम्हाला देव कळतच नाही. बऱ्याच लोकांना देव कळतो कधी माहिती का, संकटात आणि अडचणीच्या टायमिंगला. ते आज येतात बरं का गाडीमध्ये, अविनाथजी आज येतात गाडीमध्ये. माझा मोबाईल माझ्या हातामध्ये होता आणि सहज मी मोबाईल उघडला तर तेजस महाराज मोबाईलला मला एक सुंदर लेख वाचण्याकरता मिळाला. तो लेख आज येता माझ्या मनाला फार बाळला. एवढा लेख मला तुमच्यापाशी ठेवायचा आहे आणि हा लेख प्रत्येकाने धर्म मंडपातून घरी घेऊन जा. बऱ्याच लोकांना देव आठवतो पण संकटात आठवतो, याच्यावरती लेख आहे बरं का. ते फार गोड लेख आहे. ऐका ऐका काय झालं, मी ते लेख वाचत असताना वाचलं, त्याच्यात एका आजोबाच्या छातीमध्ये चमक मारू लागली. बारकाईने ऐका. घरातल्यांनी आजोबाला उचलून दवाखान्यात नेलं, ती चेकअप केलं. डॉक्टरने सांगितलं की पुढच्या 2 तासामध्ये आजोबाच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल, नाही तर आजोबा हाती लागणार नाहीत. घरातल्यांनी सांगितलं किती खर्च होऊन द्या, लगेच डॉक्टरांची टीम बोलवा आणि आजोबांच्या हृदयाचं ऑपरेशन करा. ऐका, डॉक्टरांची टीम आली, आजोबांचं चेकअप केलं, आतमध्ये घेतलं आणि ऑपरेशन चालू झालं. ऐका ऐका, साधं ऑपरेशन होतं, हृदयाचं ऑपरेशन. डॉक्टरांना 4 तास करावं लागलं आणि 4 तासाच्या परिश्रमानंतर आजोबांच्या हृदयाचं ऑपरेशन यशस्वी झालं. आणि डॉक्टर बायलेंगारच्याला सांगितलं आता काळजी नाही, ऑपरेशन यशस्वी झालेले. आणि मग त्यानंतर 1-2 दिवसानंतर आजोबांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं ना, सहज आजोबांचं चेकअप करण्याकरता आले. आजोबांचा हात धरला, नाडी धरली, सांगितलं बाबा आता काळजी करायचं कारण नाही, हृदयाचं ऑपरेशन तुमचं यशस्वी झालं. आता 15-20 वर्ष अजिबात काळजी नाही, चिंता करायची नाही, काळजी करायचं नाही, ऑपरेशन यशस्वी झाले. पण ते जाता जाता डॉक्टर साहेब काय म्हणले माहिती का, आजोबा सहज ऑपरेशन नाही झालं, तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करण्याकरता आमच्या डॉक्टरांच्या टीमला 4 तास लागले आणि 4 तासाच्या परिश्रमानंतर तुमचं हृदयाचं ऑपरेशन यशस्वी झालं. पण ते फुकट नाही झालं, त्याच्याकरता 10 लाख रुपये लागले. आणि ते 10 लाखाचा शब्द ऐकला आणि म्हाताऱ्याने चेहरात टाकला. ते डॉक्टरांना वाटलं 10 लाख रुपयाचं बिल ऐकल्यामुळं आजोबांना वाईट वाटलं. काय ना, ते डॉक्टरांनी जाता जाता परत आजोबांचा हात धरला. आजोबा 10 लाख रुपयाचं बिल ऐकलं म्हणून वाईट वाटलं काय? नका वाईट वाटू, मी 5 लाख रुपये घेईन, 5 लाख रुपये तुमच्याकरता सोडून देईन. ते डॉक्टरांनी तसं म्हटलं तर आजोबांनी डॉक्टरांच्या हातातला हात सोडवला आणि डॉक्टरांचा हात धरला. डॉक्टर साहेब 10 लाख रुपये बिल केलं म्हणून मी याच्याकरता रडत नाही, याच्याकरता मी चेहरा टाकला नाही. मग डॉक्टरांनी विचारलं तुमचा चेहरा का पाडला? आजोबांनी जी उत्तर दिलं ना, हे उत्तराखाली अंडरलाईन करा आणि उत्तर घरी घेऊन जा. आजोबांनी सांगितलं 10 लाख रुपयाचं बिल केलं, याच्याकरता रडत नाही, मी का रडतोय, मी का चेहरा टाकला, त्याचं कारणही मी विचार केला.
मी माझं हृदय 4 तास तुमच्याकडे सांभाळण्याकरता दिलं तर त्या 4 तासाचं बिल तुम्ही 10 लाख रुपये केलं. मी जगाच्या बापाकडे पाहतोय ज्याने माझं हृदय 80 वर्ष सांभाळलं पण 1 रुपयाचं सुद्धा बिल पाठवलं नाही म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. बरेच वेळा लोकांना आपल्याला देव आठवतो पण माणसाला देव संकटाच्या काळात आठवतो. एक लक्षात ठेवा, संकटाच्या काळात देव आठवला ना पाहिजे, देव अखंड आठवला पाहिजे. सदा नामघोष करू हरिकथा. देवाचं अखंड काय झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. किती चिंतन? तुकोबाराय म्हणतात अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, जीवन कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण. प्रेमाचा लीला प्रभाव, प्रेमाचा लीला प्रभाव, प्रभाव प्रभाव राम कृष्ण नारायण. अखंड भगवंताचं काय झालं पाहिजे, आठव झाला पाहिजे, भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. मग संतांनी देव हातामध्ये दिला पण तो देव हातामध्ये कायमस्वरूपी राहावा याच्याकरता देवाचं चिंतन सांगितलं. आणि काय बऱ्याच वेळा संतांनी देव हातामध्ये दिला पण देत असताना चिंतन करण्याकरता सांगितलं. काहींना चिंतन नाही करता आलं पण तरी चिंतन त्यांनी सोडलं नाही, ती फार मोठी पदावरती गेली बरं का. एक गोड अशा प्रकारे रामायणामध्ये अगोदरचं चिंतन केलं जातं. रत्नाकर नावाचा दरोडेखोर होता, माणसं मारायचा आणि धन लुटायचा. आणि त्याची भेट झाली एकदा कोणाबरोबर, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. टाळी टाळी. संपत आलेली आपल्याकडं. आवाज कोणाचा आहे हो हा? भजन कोणाचं आहे? पाठीमागं कोणाचं आहे? नारायण. आपण आवाज कोणाचा आहे? भजन कोणाचं आहे? नारायण. कोण म्हणलं खालच्या कोपऱ्यात शरद पवाराचा? नाही नाही नाही, नारद वर्षींचा आवाज आहे बरं का तो, नारद वर्षींचा आवाज. आणि त्या रत्नाकर नावाच्या दरोडेखोराची त्याची काय झाली, भेट झाली. त्याला सांगितलं एवढी पाप कुणा करता करतोय? घरच्यांकरता. अरे ज्यांच्या करता पाप करतोय ती तुझ्या पापात सहभागीत का? घरी गेल्याने विचारलं कुणी त्याच्या पापात सहभागी नाही. आणि मी सांगितलं आता पश्चाताप नको करू, भगवंताचं चिंतन कर. काय बनू? राम नामाचं भजन कर. पण भजन कसं करू? नारदाने सांगितलं भजन कसं कर. नारदाने सांगितलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रत्नाकर नावाच्या दरोडेखोराला राम नामाचं भजन करण्याकरता सांगितलं. पण आयुष्यभर त्यांनी माणसं मारायचीच काम केली. त्याला राम म्हणलं की ती राम नव्हतं, ती म्हणत मारा म्हणायचं.
ती नारदानं सांगितलं अरे मारा नाही राम म्हण. त्याच्या तोंडाला राम येतच नव्हतं, तो मारा म्हणायचा. शेवटी नारदानं सांगितलं राम येत नाही ना, मारा म्हणायचंय तर माराच म्हण. पण असं म्हटलं जातं बरं का, काय मारा नावाच्या 3दा शब्दाचा उल्लेख केला, एकदा राम नाम मध्ये निघतो. तुम्ही प्रयत्न करून बघा बरं का, 3दा म्हणा मारा मारा मारा, 3दा मारा मारा म्हटलं की मध्ये राम नामाचा शब्द निघतोय. बघा तुम्ही प्रयोग करून, मारा 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 हे 3दा म्हणलं की मध्ये राम नामाचा शब्द निघतोय. आणि त्याने राम नामाचं नाही स्मरण केलं, मारा मारा नामाचं स्मरण केलं आणि परिणाम नारदाचं ऐकलं आणि राम नामाचं चिंतन घडलं. आणि घडल्यामुळे त्याला देव तर मिळालाच, पण मान किती मिळाला माहिती का? बोलिला वाल्मिका तैसीची करीना, बोलिला वाल्मिका तैसीची करीना, बोलिला वाल्मिका तैसीची करीना, बोलिला वाल्मिका तैसीची करीना. वस्तुनी दालीना नाम मने नाम माने हो, वस्तुनी दालीना नाम मने नाम माने आ, वस्तुनी दालीना नाम मने हो, वस्तुनी दालीना नाम मने बोलिना वाल्मिका तैसीची करीना, 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 बोलिना वाल्मिका रामायण होण्याच्या अगोदर रामायण लिहिण्याचा मान जर का कोणाला मिळाला तो वाल्मिक ऋषींना मिळाला. जो रत्नाकर नावाचं नाव सांगितलं त्याचं नाव वाल्या कोळ्या होतं, पण वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि ऋषी होऊन रामायण लिहिण्याचा मान मिळाला. हा कशामुळे मिळाला? फक्त नारदासारख्या साधूचं ऐकलं आणि रामनामाचं चिंतन केलं म्हणून एवढा मोठा मान मिळाला. म्हणून परमार्थामध्ये जर का वाल्मिक ऋषी सारखा आपल्याला मान मिळावा याच्याकरता नारदासारख्या चांगल्या लोकांचं, साधू लोकांचं काय करावा, ऐकावा आणि चिंतन करावा. आणि मग मात्र 12 वाजत आल्यानंतर आमच्या तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय चांगल्या लोकांचं आम्ही ऐकलं एवढा मान मिळतो आणि चांगल्या लोकांचं ऐकून देवाचं चिंतन करायचं, पण का हो महाराज, ज्याचं चिंतन करायचं, ज्याचं स्मरण करायचं, ज्याचं चिंतन करायचं त्याचं स्मरण करायचं, ते स्मरण करण्याकरता, चिंतन करण्याकरता तो जगाचा बाप नेमका आहे तरी कसा, तो कसा अभंगाचं जगदाता जगदानी, जगदाता जगदानी, जगदानी
हार घालण्यासाठी चला तरुण मित्र वर्गांना विनंती, राहून द्या आता तो हरणती बुक्का पण राहून द्या सर्वांना. आता या या बसा बसा आता सर्वांनी. हा हा बस 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 नका 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 त्यांना नका बुका लावता. त्यांना शेवटी तुम्ही बुकाच लावणार आहेत. हा नाही नाही मी तसा नाही. हा राहू दे ठेव 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 ठेव. एक बरोबर मी बरोबर 12 या ठिकाणी 5ला बरोबर या ठिकाणी भगवंताचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. मग समारोपामध्ये मी जातोय आता. मी ऐका समारोपामध्ये मी जातोय. ऐका 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 समारोपामध्ये मी जातोय आता. ब्रीदजाचे जगदानी, मी सुरुवातीला तो शब्द टाकला. ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, हे जे वर्णन आहे भगवान श्री गणेशाचंच वर्णन आहे. कारण सुरुवातीलाच एक तुकोबऱ्यांचं प्रमाण देऊन गेलो होतो मी की महाराज म्हणतात की तुका मनी शोधून पाही विठ्ठल गणपती दुजानुही. म्हणून विठ्ठलाचं जरी वर्णन नाही पण हे भगवान श्री गणेशाचं वर्णन आहे. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून आपण असं चिंतन करून जाऊ की भगवान श्री गणेशांचं काय खऱ्या अर्थाने स्वरूप काय. ब्रीदजाचे जगदानी, जगदानी आहे तो. जगताचं भरण पालन पोषण करतो, संकट निवारण करतो, संकट मोचन म्हटलं जातं. म्हणून असे भगवान श्री गणेश. पण भगवान श्री गणेशांचा जन्म उत्सव आजच्या दिवशी पण यथार्थ कोणत्या स्वरूपामध्ये. म्हणून असं एक ठिकाणी शिवपुराणामध्ये अशा प्रकारचं वर्णन आहे. फक्त 1-3 मिनिटांमध्ये आपण धावते या ठिकाणी चरित्र घेणार आहे आणि सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आणि भगवान श्री गणेशांचा या ठिकाणी जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करायचा. ऐका ऐका ऐका. काय झालं, एक वेळेस कैलास पर्वतावरती पार्वती माता एकांतामध्ये बसलेली असताना आणि भगवान शिवशंकर तपश्चर्याला गेलेले असताना एकांतामध्ये भगवती जगदंबा मातेला, पार्वती मातेला करमना. म्हणून पार्वती माता एकांतामध्ये कैलास पर्वतावरती असताना असं एक वर्णन आहे एका अनुसंधानी की स्नान करण्याकरता बसलेले असताना ती पार्वती माता स्नान करत असताना आपल्या अंगाचा जीव, इथे 2 शब्द बरं का, दोन्ही अंगाने अर्थ घ्या. काही ठिकाणी सहचरित्र सांगत असताना म्हटलं तर की पार्वती माता स्नान करत असताना आंघोळीच्या अगोदर आपल्या अंगाचा काय कळला, मळ म्हटलं जातं बरं का. पण आता थोडस मळ नावाचा शब्द मला थोडा योग्य वाटत नाही बरं का. हा भगवती जगदंबा माता आहे ती, तिच्या अंगावरती कुठे एवढा मळ असन का, असणं शक्य नाही. ती मळ नावाचा शब्दाचा उल्लेख करत जातो पण मला इथे मळ नावाचा शब्दाचा उल्लेख न करता मला मन नावाच्या शब्दाचा उल्लेख करायचा. त्या भगवती जगदंबा माता एकांतात असताना भगवंताचं स्मरण केलं आणि मनाने स्मरण केल्याबरोबर पार्वती मातेला तशा प्रकारचा पुत्र पाहिजे, तशा प्रकारच्या पुत्राची काय केली, पार्वती मातेने उत्पत्ती केली. आणि झाल्यानंतर त्या भगवान श्री गणेश ते साक्षात ते. पण झाल्यानंतर त्यांनी विचारलं, आई साहेब माझ्यासारख्या पुत्राला, आई साहेबांनी मला काहीतरी काम सांगावा. आणि मग पार्वती मातेने भगवान श्री गणेशाकडे पाहिलं, सांगितलं गणेशा काही नको, या खऱ्या अर्थाने घराच्या बाहेर दारात उभा राहा
आणि आतमध्ये कुणी जरी येण्याचा प्रयत्न केला तर कुणालाही आतमध्ये येऊन देऊ नको. पार्वती मातेचे शब्द भगवान श्री गणेशाने ऐकलं, आतमध्ये कुणाला येऊन द्यायचं नाही. पण बाहेर द्वारपाळाच्या रूपामध्ये भगवान श्री गणेश उभा आहेत आणि पार्वती माता आतमध्ये स्नान करते. आणि त्या समयाला नेमकं असं चिंतन केलं जातं, भगवान शिवशंकर कैलास पर्वतावरती आले आणि पार्वती मातेला भेटण्याकरता निघाले. पण निघाल्यानंतर भगवान श्री गणेश आडवे आले. कोण आहे तू? भगवान श्री गणेशाला माहित नाही हे आदिनाथ आहेत, भगवान शिवशंकर आहेत, माहिती नाही कोण आहे ते. भगवान शिवशंकरांनी विचारलं, अरे मी कोण आहे विचारण्याच्या अगोदर तू कोण आहे ती मला पहिलं सांग. तर त्यावेळेस गणेशाने सांगितलं, मी पार्वती पुत्र श्री गणेश आहे. भगवान शिवशंकराला थोडस हसू आलं, पार्वतीला पुत्र शक्यत नाही, तू पुत्र नाही पार्वतीचा. भगवान श्री गणेश म्हणतात मी पार्वती पुत्र आहे ना. असं म्हटल्यानंतर भगवान शिवशंकर म्हणले, तू कुणी का असना मला आतमध्ये जाऊन दे. श्री गणेशाने सांगितलं, मातेचा आदेश आहे, आतमध्ये कुणाला जाऊन द्यायचं नाही. मी कोण आहे तुम्ही मला माहित नाही, जाऊन देणार नाही. भगवान शिवशंकर म्हणले, तुला माहिती का कोण आहे मी? आदिशंकर आहे मी, काल आहे, महाकाल आहे मी, आणि मला जाऊन देणार नाही, नाही जाऊन देणार. आणि रस्ता अडवल्याबरोबर भगवान शिवशंकराला राग आला आणि तिसरं नेत्र उघडल्यावर आपला त्रिशूळ घेतलं आणि त्रिशूळामध्ये भगवान श्री गणेशाचं मस्तक भगवंताने छाटलं. आणि छाटल्याबरोबर मोठा आवाज झाल्याबरोबर पार्वती माता स्नान करत बाहेर आल्या आणि पाहतात तर काय, माझ्या पुत्राचा कुणीतरी वध केला. आणि पाहतात तर भगवान शिवशंकराला कोणी वध केला? मीच वध केला. का केला? माझा रस्ता अडवला म्हणून. आणि मग मात्र पार्वती मात्रेने उग्रूप धारण केलं, माझा पुत्र मारला म्हणून जोपर्यंत पुत्र जिवंत करून देत नाही, नाही तर या पृथ्वीचा मी माया आहे, नाश करीन. आणि मग मात्र भगवान शिवशंकरांनी विचार केला, हातातून विपरीत काहीतरी झालं म्हणून काय करावा. सगळ्या देवादिकांना बोलवलं, सर्व गणांना बोलवलं आणि सांगितलं, भगवान श्री गणेशाचं मस्तक छाटले पण मस्तक ताता राहिलेलं नाही, पण जिवंत करायचंय म्हणून काय करावा. भगवान शिवशंकरांनी गणांना आदेश दिला की जंगलामध्ये जा आणि ज्यात पहिला प्राणी दिसन त्या प्राण्याचं पहिलं मस्तक आणा. आणि गण वनामधून चालत असताना पहिला प्राणी दिसला, तो हत्ती दिसला, त्या हत्तीचं मस्तक आणलं. आणि मस्तक आणल्याबरोबर भगवान शिवशंकरांनी खऱ्या अर्थाने संजीवन मंत्राचा उपयोग केला. एक सर्वांनी आता पुष्पवृष्टी करायची, कारण ते भगवान श्री गणेश आता आपल्या यथार्थ स्वरूपामध्ये काय होतात तर प्रगट होतात. जन्म नावाचा शब्द मला पटत नाही येथे, कारण ते प्रगट होतात बरं का. कारण श्री गणेशाचा जन्म नाही बरं का, येथे जन्म नाही, ते प्रगटीकरण आहे. कारण अध्यात्मामध्ये चिंतने देवाचा कधीच जन्म नसतो, देवाचं प्रगटीकरण असतं. म्हणून देवाचा कोणताही अवतार घ्या, कृष्ण अवतार कारागृहात जन्माला आले, 8 वर्षाच्या मूर्तीच्या रूपात प्रगट झाले. राम अवतारात कौशल्य मातेच्या उदरातून आले, तेथेही प्रगट झालेत. येथे सुद्धा भगवान श्री गणेश भगवंत आहेत म्हणून येथे त्यांचा जन्म नाही, आता त्यांचं खऱ्या अर्थाने प्रगटीकरण आहे. गणेश रूपामध्ये या ठिकाणी अवतीर्ण होणार आहेत. आणि ज्या वेळेस हत्तीचं मस्तक आणलेले आणि मस्तक आणल्याबरोबर भगवान शंकराच्या हातामध्ये दिलं आणि त्या असणारे जे ते श्री गणेशाचं धड पडलेले, त्या धडाला बरोबर ते हत्तीचं मस्तक चिकटवलं आणि संजीवन मंत्राचा उपयोग केल्याबरोबर आता भगवान श्री गणेश प्रगट झाले. म्हणून सर्वांनी एकदा पुष्पवृष्टी करून कुंडली गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अशा प्रकारे भगवान श्री गणेश आता खऱ्या अर्थाने यथार्थ स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने काय झाले, प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर मला वाटते की आजही भगवान श्री गणेशाला प्रत्येक कार्याच्या अगोदर काय दिला जातं, मान दिला जातो. कारण भगवान श्री गणेश हे सर्वांच्या आधी काय आहे तर देवता आहे. म्हणून आमच्या ज्ञानोबांनी सुद्धा ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाला सुरुवात करत असताना अगोदर भगवान श्री गणेश खाली बसून घ्या, खाली बसा, नमन केलं. खाली बसा सगळे. म्हणावा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. वा, या खऱ्या अर्थाने उभीने सुरुवात केली. का? कारण कोणतंही कार्य करत असताना भगवान श्री गणेशाचं नाव घेऊन कार्याला सुरुवात केली तर कार्यामध्ये विघ्न येत नाही. म्हणून पार पाडायचे कार्य निर्विघ्न पार पाडायचे, त्याच्याकरता भगवान श्री गणेशाची काय केले जाते, पहिल्यांदा आराधना केली जाते. म्हणून समारोपाकडे मी जातोय आता. फक्त मला पाठीमागून आवाज आला की महाराज कीर्तन 2 वाजेपर्यंत चालू द्या. 5 मिनिटांमध्ये असे वेळ आपल्या हातामध्ये.
आरती पण चालू केली त्यांनी आता तिकडं. हा, आरती नसती चालू केली तर मग तुमच्या म्हणण्यानुसार पिंगळा सुद्धा घेतला असता आपण, बरं का. हा? बरं थोडासा घेऊ. मला जाता जाता समारोपामध्ये भगवान श्री गणेशाच्या 2 स्वरूपाचं वर्णन करून द्या आणि समारोपाकडे जाऊन द्या. ऐका, भगवान श्री गणेशाचे स्वरूप एका या स्वरूपातले मला 2 भगवंताचे अवयव फार आवडले आणि त्या अवयातून तुम्ही आम्हाला उपदेश दिला, संदेश दिला. 2 अवयव ऐका. भगवान श्री गणेशाची मूर्ती पाहिली की भगवान श्री गणेशाचे कान हे मोठे आणि 2 नंबर भगवान श्री गणेशाचे उदर हे मोठे. कान मोठे आणि उदर मोठे, ही 2 अवयव का मोठे बरं का? याला कारण काय? याच्यातला भगवान श्री गणेशाला गणेश भक्तांना संदेश द्यायचा आहे की माणसाचं कान मोठा असावा आणि उदर मोठा असावा. का असावा त्याचा संदेश घ्या आणि समारोपाकडे जाऊ. कान मोठे का असावा? काय? ज्या माणसाचे कान मोठे असतात का नाही, ऐका, ज्या माणसाचे कान मोठे असतात त्या माणसाचे कान चांगलंही ऐकण्याची क्षमता असते आणि वाईट पण ऐकण्याची क्षमता असते. चांगलंही पचवतो आणि वाईट सुद्धा पचवतो. याच्या करता माणसाचे कान भगवान श्री गणेशासारखे काय असावात? मोठे असावात. आणि दुसरा प्रश्न, उदर मोठा असावा, माणसाचं पोट मोठं असावा. कशा करता? लय खायला मिळावं म्हणून का? नाही, तो अर्थ नाही. घ्या अर्थ ज्ञान समारोपाकडे जा. माणसाचं पोट मोठं भगवान श्री गणेशासारखं असावा. का? कारण ज्याचं पोट मोठं असतं का नाही, असली माणसं आपल्या पोटात कुणाचे गुणही सामावून घेतात आणि अवगुण सुद्धा सामावून घेतात. कुणाचं वाईटपणाही सामावतात आणि कुणाचा चांगलेपणा सुद्धा सामावून घेण्याची ताकद त्याच्या पोटात असते. म्हणून भगवान श्री गणेशासारखा आपलं उदर काय असावा? मोठा असावा. हे 2 संदेश आणि असे भगवान श्री गणेश आता पाहायला जर का कुठे मिळतील आमच्या तुकोबर यांच्या भाषेमध्ये समारोपाकडे जातो. समपाय करकठी उभा तटी भिवरेच्या. आणि असं भगवान श्री गणेशाचं रूप पाहिलं की कसे? पाहिली या वेदलावी बैसी जीवी दडून या. आणि अशा भगवान श्री गणेशाची आराधना ज्याने केली आपल्या भक्ताकरता तो काही करतो. तू का म्हणे भक्ती करता दावी लादा लवला हे असे भगवान श्री गणेश आहेत. ते गणेश म्हणजे भगवान श्री विठ्ठल आहेत. म्हणून अशा गणेशाची आराधना करा 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 करा. काही म्हणले आम्ही नाही करणार. आणि मग आमच्या संतांना कधी कधी राग आला, तुमच्या म्हणण्यानुसार संतांना राग आला, नाही करणार ना, मग संत म्हणले आमचं काय बिघडणार नाही. द्यावर चाटीला आवाज मला पण द्या, आवाज बसला पण प्रयत्न करून बघतो मी. नाही आमचं बिघडणार आहे ते तुमचं बिघडणार आहे. आणि मग नाही गणेशाची आराधना केली तर आमचे नाथ महाराज म्हणतात की हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं राशीकर टाळी सर्वांनी टाळी. नाथ महाराज म्हणतात नाही श्री गणेशाची आराधना केली आमचं काय जाणार नाही. टाळी हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरती शिवती बा काळ बांधून नेईन, सरती शिवती बा आणि सावध करण्याचं काम करतोय. आणि पिंगळा कधी खोटं बोलत नाही, सावध केलेले. पण प्रत्येकाने ऐका, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे लटिकांना बोलत आता वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे लटिकांना बोलत आता वर्तमान खोटे.
अवघा 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 धांगड भिंगागा अवघा धांगड भिंगागा अवघा धांगड भिंगागा अवघा धांगड भिंगागा नको नको घालू भिंगागा नको नको घालू भिंगागा अवघा अवघा धांगड भिंगागा अवघा धांगड भिंगागा अवघा धांगड भिंगागा अवघा धांगड भिंगागा बाबा काय थोडं चहा आवाज टाळ टाळ क्या बात है तेरे बाबा वाह ताली 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 बाबा आमचे पुष्पराय म्हणतात घेई घेई माझी माझी गोड नाम विठोबाचे ही गोड नाम विठोबाचे हो गोड नाम विठोबाचे गोड नाम नाम विठोबाचे घेण्याकरता नेलेलं नाही म्हणून असंही म्हटलेलं या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं तर नाही केलं बया मला पंढरीला नेलं पंढरीला नेलं म्हणून अरे गरीब लोक म्हणतात बरं नाही केलं अरे नाही पंढरपूरला गेलं तारे तुम्हाला एक विंचू चावण आणि मग नाथ महाराज म्हणतात तो विंचू चावला तो विंचू काय करायला हवी म्हणून तो काळ रूपी विंचू चावण्याच्या अगोदर सर्वांनी सावध व्हा आणि मग त्याच्याकरता काय करा हे तरी नाही कळणार हे तरी नाही कळणार तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन माझ्या अल्पश बुद्धिमत्तेप्रमाणे पिंगळा घेण्याचा प्रयत्न केला. पिंगळा कसा झाला तुमची तुम्हालाच माहिती. समारोपामध्ये पिंगळा कसा झाला आता नाही कसा झाला
बरं पिंगळ्यात काय कसर ठेवली बरं पिंगळ्यातलं काय चुकलं मन मोकळेपणाने बोला पिंगळ्यात काय कसर ठेवली अजिबात नाही ती पिंगळ्या घेताना त्यातलं काय चुकलं अजिबात नाही मन मोकळेपणाने सांगा पिंगळा चांगला झाला का झाला ना आता शेवटचा प्रश्न कीर्तन झाले नारळ देताना कुणी कसर ठेवायची नाही ठीक विनोदाचा भाग सोडून द्या माझ्या हरी कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता पुन्हा एकदा आमच्या तरुण बांधवांच्या या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो गोड अशा प्रकारचा माहोल तयार करण्यात आला नितांत प्रेम करणारा परिसरातील पंचकृषीतील पुन्हा एकदा समोरपात ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुनीय श्रोता वर्गा दंडवत प्रणिपात आणि कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता ज्ञानेश्वर भाऊजी महाराज